नमस्कार भावांनो बहिणींना. आज बाहेरचं वातावरणातच हेडो काढा म्हणलं. काहीच जागा नाही तुमच्या ताईले हेडो काढायला. घरात घरात किती हेडो काढावं लागते, लय का लय घरात घरात काढावं लागते. हे तुम्हाला बाहेरचं असं वातावरण आहे आपलं. काय तेच हेडो. लय ऊन आहे, खाली जास्त ऊन आहे. आज काय तुमच्या ताईला जास्त स्वयंपाक नाही करायचा, उडदाच्या डाळीत कुटके करायचे म्हणलं. आता बारीक बारीक लेकरं खेळायले पण नाही दिसायला लागले. डाळ सगळी तयार करून ठेवले, साहित्य भैयाला दिली ती मस्त डाळ बनवून. आता सगळे म्हणायला लागले ताई रेसिपी टाकात. आता लवकरच टाकीन. आपण कटा केला कटाच होतोय, मग टाकायचाच राहिला. आता टाकीन. कमेंट येतं भैयाचा आला फोन आता मित्रायचा. आज मस्त म्हणलं कढई घ्यावा म्हणलं. मग दाजी आले तर म्हणे भाव कमी करा ना म्हणे, घेऊ नको म्हणे. बराबर नाही. मग ती बाई पण म्हणू लागली हे लोक दारावर आलेले फसवतेत म्हणे, घेऊ नको. मग नाही घेतले. हे खाली लेकरं खेळतात, नाही दिसायला लागले इथं, जास्त दिसतच नाही इथे. गाणे चालू नाही म्हणून बाहेर व्हिडिओ काढायला लागले. नाही तर आता आज कमी कपडे होते धुयाला. आज काही जास्त कपडे नव्हते. आता जास्त कपडे आता थोडीच राहिलेत. आता भैयाला आला वाटते मित्राचा फोन. टी व्ही बंद कर म्हणलं भैया. करतोय ते बंद. आज काय थोडाच स्वयंपाक करायचा आहे, म्हणजे त्याला उडदाच्या डाळीत कुटके आवडते तर मग कुटके बनवून द्यायचे. आता तुमच्या इकडे काय म्हणतात काय माहीत, कोणी काला म्हणतंय कोणी काय. आमच्या इकडे कुटके म्हणतात विदर्भ भागाकडं. मग आपण जिकडं राहिलं तिकडचेच आपल्याला शब्द तोंडात येतात. विदर्भ भागाकडची मराठी मै माय भावाची लय शुद्ध भाषा आहे. म्हणजे त्याची आर्मीमध्ये येतं, मग त्याची भाषा चांगली आहे माय भाषेची. पण ते पुण्याला राहतात तर मग त्याची भाषा मस्त आहे. जास्त करून आमची नायरा तुले मले अशी बोलती ती तिकडची भाषा त्याची. भांडे घासलेत आता. आता काय नाही एवढे. आता म्हणलं आपण आवरून घ्यावा, बाहेर हिडो काढा वाटतेत लगे मस्त असं निवांत वातावरणात. असं तापी नदीवर याच्यावर पण कोणी नेणारच नाही. घरचा ॲटो असून पण काय फायदा आहे. कामाला जावं लागतंय तर मग कुठंच नाही जाणं होत. भांडे आता काही लावलेत, काही लावायचे राहिलेत. मग कसं आहे, मी हातात फोन घेऊन तुमच्या संग गप्पा गोष्टी करत असते. भैयाला जास्त टेन्शन देत नाही भैया. हेडो काढायला जास्त टेन्शन देते की मी तुला? टेन्शन देत नसते मी भैयाला. हे असे कपडे घालते तर असे कपडे घालते तर लय जणांच्या पोटात दुखतंय. तरी पण सारखे सारखे कपडे मी जसे आपले हे असलं ड्रेसवर कसे घरातल्याच कपड्यावर जास्त हेडो काढत असते. पण लय कसं तरी होतंय बापा. नावं ठेवणार राहिलं कावना डबल म्हणते मायबापान दापावला असे कपडे कशाला घालायचे. आता ह्या कपड्यात काय गलत आहे माय बा. मग असं राहते चालू. दाजी तर म्हणते दुनियाचं ध्यानच नाही द्यायचं. तरी पण मी जास्त ड्रेस असे घालत नाही, काय नाही. समजा आपल्याला जे माप आवडली ते तर येतं नाही. समजा जाडं शरीर असल्यामुळं जे आवडले फराक सारखे हे मला काहीच नाही माझ्या घरचं इकडचं. पण लोकांचं माहिती नाही का, दुसऱ्याच्या कशा फोडायच्या तर असे कपडे घालती तसे घालती. माय भैयाला तर लगे अल्लग कपडे आवडतात. लय का लय लगे त्याचं काहीच नसतं जे म्हणले ते कपडे. आणि भैयाला तर साडी बिलकुल आवडत नाही. बाजारला चालले होते एक दिवस म्हणे मम्मी माझं दोघं चाललं होतं म्हणे माझ्यासोबत नको येऊ मम्मी साडीवर, त्यांना नाही आवडत साडी. असा करते भैया. म्हणतोय मला नाही आवडत. छकू लहान दिदी, छकू लहान होती समजा, म्हणजे साडीच घाल तू तवा मम्मी वाटते. आता छकूचं पण काय नाही. आता लय दुनिया पुढे गेली. कसे अल्लग कपडे घालते सगळेच आता. आता पहिल्यासारखं काहीच नाही. आता काय माहिती आपल्या घरात लगे मस्त उजेड येतोय ना समोरच्या घरात काहून उजेड येत नाही. असंच होतंय. काहून येत नाही काय माहिती उजेड. आपल्या चॅनलला सपोर्ट करा जा भावांनो बहिणींनो. माझ्या आई बाबाचं स्वप्न आहे लय मोठं व्हावं म्हणून चॅनल. ते लय आवडतं. व्हिडिओ काढते तर सगळ्याला समजा मग पण तेच स्वप्न आहे. आपण एवढी मेहनत करतो तर मस्त लगे चॅनलनं पुढं जा. भैयाला आला मित्राचा फोन आता नाही का ठुला का. आधी भैयाला जेवण बनवून दिलं आणि मग ते आता 10 वाजता येतोय. पहिल्या 12 वाजता यायचा ते. मग
कामं कंप्लीट व्हायचे, पण आता मी कामं गिमत समजा असं कसं 9:30 वाजेलो घरातले कामं होते, तर लगेच भैया 10 वाजता येते. मग 10 वाजता आला तर मग हे कामं राहून जातात. तर मग लगेच उडदाची डाळ बनव म्हणलं आज. आता या काचाच्या बांगड्या कुठं चालला? किती जातो भैया? हा, गेला आपला भैया बाहेर. बाहेर जायचं येडं तर लय आम्हाला. हे गेला दिसाना आता, सारखा बाहेरच पळतोय भैया. बाहेरच जा वाटतंय त्याला जास्त फिरायला. रात्रीच्या टायमाला बाहेरचं वातावरण दाखवेलच आहे तुम्हाला. गाणे चालू नसले तर बाहेर व्हिडिओ काढत असते, नाही तर मग नाही. निवांत वातावरण आहे आपल्या रूमवर. जास्त हे नाही. गेला आता भैया फिरायला. आता डाळीला याला फोडणी देऊन ठेवते. उडदाच्या डाळीत कुटके करायची सगळी तयारी करून ठेवते. मग आल्यावर मग टेन्शन नाही. भांड्याचा गराडा तर लय पडतोय का लय पडतोय, सांगूच नका. लय गराडा. भावांनो बहिणींना आता आपल्या चॅनलला 1-1.5 वर्ष, म्हणजे ह्या दिवाळीला 2 वर्ष होईन आता चॅनल खोलून. पण चालावं आपलं चॅनल हेच म्हणणं आहे. म्हणजे मग नाव ठेवणाऱ्याला मग लय हे होतंय. मग डबल लोकायला वाटते हेडो असं तसं तसं हेडो काढणं काय वाईट हे. पण जेव्हा चॅनल मोनोटाईज झालं ना, तेव्हा मग मी हेडो काढणार आहे. हसणार आहे हो. पा किती तुमच्या ताईनं मेहनत केली. आणि माझ्या ग्रुपची भाऊ बहिणी लय भारी आहेत का, लय भारी आहेत. ते कधीच हे करत नाही. गलत कमेंट आल्या नाही आपल्याला म्हणूनच उभारी येते हेडो काढायला, काही वाटत नाही. मी चॅनल खोललं होतं, मी पहिल्या भागात तुम्हाला ते हेडो सांगितलंय. चॅनल खोललं होतं पण मनात धाकधूक होती, मी कॅमेऱ्याच्या सामने काय बोलेन. आता तर मी दररोज चाललं किशे मांडू शकते, एवढी हिंमत आहे व्हिडिओ काढायला. नाहीतर मला असं धाकधूक होऊ लागलं. चॅनल तर खोललंय पण बोलू काय. शांत म्हणजे आपल्याला जास्त बोलायची सवय नसती, काय नसती. बाबा म्हणते ताई किती बडबड करती, कमाल आहे ताईची. हसतेत बाबा म्हणते कितीच बडबड करती माहीत ताई. मग आई म्हणते बोलावंच लागतंय, अशी म्हणते आई. मला हसू येतंय मग असे म्हणल्यावर. मला लहाना भाऊ म्हणतोय ताई छान असते व्हिडिओ, त्याला आवडतेत म्हणतोय. घरातून बरीच काढते ताई, सगळ्याला आवडतेत माझ्या भावायला. व्हिडिओ कसे वाटते तर नक्की सांगा भावांनो बहिणींनो कमेंटमध्ये. बाय भावांनो बहिणींनो, भेटते उद्याच्या व्हिडिओमध्ये.